साजरी करावी तर संदीप आज तो एक वस्तुपाठ घालून दिला की शिवजयंती अशा पद्धतीनेच साजरी झाली पाहिजे. ही सगळी लहान मुलं वर आल्यानंतर रवी मोरे माझ्याशी बोलले की पुढची पिढी सुद्धा तयार केली आणि काम कशा पद्धतीने पोचावं तर याचं उदाहरण आज संदीप पाचांगे आणि त्याच्या संपूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या टीमने घालून दिले. फार वेळ न घेता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आदरणीय अमित साहेब आमच्या मागे कायमच अशा पद्धतीने उभे असतात. आपल्या सगळ्यांना पुणे विद्यापीठावर या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन आदरणीय अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 23 फेब्रुवारीला मोर्चा होतोय याची सुद्धा घोषणा या ठिकाणी आदरणीय अमित साहेबांच्या उपस्थितीत करतोय. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर येऊन उभा राहणारा आणि लढणारा एकमेव नेता महाराष्ट्रातला म्हणजे ते आदरणीय अमित साहेब ठाकरे. आणि 23 तारखेला परत एकदा पुणे विद्यापीठावरती हा धडक मोर्चा होणार आहे. आपल्या सगळ्यांनाही त्याचं निमंत्रण देतो आणि या शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला इतका सुंदर आकर्षक कार्यक्रम केल्याबद्दल संदीप तुझे आणि तुझ्या सगळ्या मित्रांचे सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं मायात असं झालंय. आभार पहिले शिवरायांचंच मानतो की त्यांनी मला ही संकल्पना माझ्या डोक्यात टाकली की असं काहीतरी करावं. सर्व किल्ले स्पर्धेतील सर्व स्पर्धकांचा आभार मानतो. त्यांच्या आईवडिलांचे आभार मानले पाहिजे की त्यांची मुलं असं काहीतरी करतायत. मोबाईलपासून लांब व्हावीत मुलं आणि काहीतरी त्यांनी मातीतले खेळ खेळावेत, दिवाळीत किल्ले बांधावेत ही त्यामागे आमची धारणा होती. आज व्यासपीठावर सर्व आमच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आलेले आहेत, नेते आलेले आहेत. स्वतः सन्माननीय अमित साहेब पुण्यावरनं या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांचा देखील मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलात. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून ज्या माझ्या विद्यार्थ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत केली त्यांचा देखील मी आभारी आहे. गडकरी रंगायतांचे सर्व सहकारी, लाईट अँड शेडचे वेंगुर्लेकर असतील, त्याचबरोबर स्वरूप स्टुडिओचे नारकर दादा असतील, मंगेश सावंत असतील, त्या सगळ्यांचाच मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुमची या शाबासकीमुळे आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या ह्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यापुढे सुद्धा आणखी चांगला कार्यक्रम करण्याची मला शक्ती मिळते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी एक चांगला डायलॉग मारला होता. त्या भाषणावरच मी पक्षाचा नेता झालोय म्हणून. त्यामुळे तुमच्यासमोर आत्ताच काही वेळापूर्वी अतिशय उत्तम आणि समर्पक शब्दांमध्ये बोलून गेलेले पक्षाचे नेते अभिजित पानसे साहेब, ठाण्याचे शहर अध्यक्ष आमचे मित्र रवी मोरे साहेब आणि या संपूर्ण अत्यंत सुंदर, देखणा, आकर्षक आणि थोडी इन्सिक्युरिटी पण वाटली संदीप आल्यानंतर. इतका सुंदर कार्यक्रम घेतलाय दुर्ग प्रतिष्ठानचे आमचे मित्र, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं. फार काही बोलणार नाही पण दुर्ग प्रतिष्ठानसाठी काहीतरी करू इच्छिता. जयंती आणि जन्मोत्सव साजरा करतोय. सर्वप्रथम या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो. अगदी आपण योग्य मंडळाला दिलेलं आहे असं वाटतंय की नाही? आता खऱ्या अर्थाने तुम्ही एकता जागृत केली. जोरदार झालं पाहिजे. चला बसा. हिला बसा. बस तूच आली फ्रंटला. बस फोटो लागणार आहे. चला चला आहे ट्रेन आली. चल गाडी मार ते नंतर ते फोटो म्हणतो नॅचरल. त्यातल्या सगळ्या कलाकारांनी पटकन व्यासपीठावर यायचं आहे. रुपये 21,000
सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती यांनी हा सत्कार स्वीकारावा त्यांच्याकडून. थोडा आत जा. पण तसं बघायला गेलं तर फार मोठी गोष्ट सुद्धा होती की सन्मान चिन्ह म्हणून राजमुद्रा स्वीकारताना सन्माननीय अमित शिंदे स्वतःच्या पायाचे बूट बाजूला काढले आणि मग ती राजमुद्रा स्वीकारलेली आहे. असा नेता संस्कृती आणि परंपरा जपत पुढच्या पिढी केलं ते ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव टेकविलकर आणि दुर्गवित प्रतिष्ठानचे